गावातल्या एका छोट्या चाळीत एक मुलगा राहत होता. त्याचं घर साधं आणि एरिया झोपडपट्टीसारखा होता, पण त्याचं मन मात्र स्वप्नांनी भरलेलं होतं. दरवर्षी तो बघायचा, श्रीमंत लोक मोठमोठ्या मंडपात गणपती बसवतात, मोठ्या आरत्या होतात, ढोल ताशे वाजतात. त्याला वाटायचं की एकदा तरी माझ्याही घरी गणपती बसावा. पण त्याला गणपती बसवण्याचा योग कधी आला नाही आणि घरच्यांनाही तो सांगू शकत नव्हता. पण त्याने मागल्या वर्षी मात्र आईला सांगितलं. त्या वर्षीपासून त्याच्या आईने थोडे पैसे साठवले. तो मुलगा खूप खुश झाला. शेवटी त्याच्याही घरात यावर्षी गणपती बाप्पा येणार होते. त्याने छोटासा मातीचा न रंगवलेला गणपती घेतला आणि स्वतःच रंगवला आणि प्रेमाने आपल्या छोट्याशा घरी आपल्या परीने सजवून बसवला. गावातल्या लोकांनी सुरुवातीला त्याच्या आईची, त्याच्या मित्रांनी त्याची थट्टा केली. हा काय गणपती, इतका छोटा, ना सजावट ना आवाज. पण विसर्जनाच्या दिवशीचे दृश्य वेगळंच होतं. त्या मुलाने मातीचा गणपती आपल्या हातात घेतला आणि नदीकाठावर जाऊन नम्रपणे बाप्पाला म्हणाला, बाप्पा, माझ्याकडे मोठी सजावट नाही, ना ढोल ताशे आहेत, कारण आई म्हणते की माझ्या शिक्षणालाच जास्त पैसा लागतो. पण माझ्या हृदयात तुझ्यासाठी जितकी जागा आहे ती कदाचित त्या मोठ्या मंडपात सुद्धा नसेल. तू परत येशील, पण मला वचन दे की माझ्यासारख्या गरिबांच्या घरी सुद्धा तुझं दर्शन नेहमीच होत राहील. हे बोलत असतानाच बऱ्याच गावकऱ्यांनी बघितलं. ते शांत झाले. त्यांना जाणवलं, गणपती फक्त मोठ्या मूर्ती, सजावट किंवा पैशात नसतो, तर तो भक्तीच्या भावात असतो. या दिवसानंतर गावात ठरलं की प्रत्येक वर्षी मोठमोठ्या आरत्या आणि फटाके कमी करून ते पैसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे. रामूच्या छोट्या गणपतीने गावाला मोठा संदेश दिला. भक्ती म्हणजे दिखावा नाही, तर अंतःकरणातील शुद्ध भावना आहे. खरा उत्सव तोच जो सगळ्यांना आनंद देऊन जातो.